नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आदरणीय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। भारतामध्ये लॉकडाऊन लागणार आहे। आता लॉकडाऊनची तारीख जाहीर झालेली आहे, कारण पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेमध्ये आपल्याला लॉकडाऊनची सिच्युएशनची माहिती दिलेली आहे। असे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर नक्की बघितले असतील किंवा बातम्यांच्या चॅनलवरती बघितलं असतील की आता लॉकडाऊन लागणार आहे, म्हणून लोक घाबरलेले आहेत। आता विचार करण्याची गोष्ट म्हणजे ही आहे की आता खरंच लॉकडाऊन लागणार आहे की नाही। आता परत कोरोनासारखे आपल्याला 1-2 वर्ष घरात बसावं लागेल, लोकांना कामाला जायला, जॉबवरती जायला परेशानी होईल आणि परत तेच घराबाहेर निघायचं नाही, असं काही सिच्युएशन येणार आहे का? सर्वांना आता हाच प्रश्न पडलेला आहे। मात्र आता त्याच्यासाठी एवढी घाबरायची गरज नाही आहे, कारण पंतप्रधान मोदींनी जरी लॉकडाऊनची सिच्युएशन सांगितली असली तरी खरंच लॉकडाऊन लागणार आहे की नाही, आपण या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती घेणार आहोत। आता बघा, कोरोनाच्या त्यावेळेस जेव्हा तो एक शारीरिक म्हणजे लोक जर लोकांच्या संपर्कात आले तर एक होणारा रोग होता, म्हणजे एक आजार होता। जर तो कोरोना समजा कोणाला झालेला असेल, तो व्यक्ती जर कोणाच्या संपर्कात आला तर तो रोग दुसऱ्यांनाही होऊ शकतो, असं सिच्युएशन होती। म्हणून त्यांनी लॉकडाऊन लावलेलं होतं, कारण दुसरे कोणाच्याही सिच्युएशनमध्ये आलेले नव्हते। जर कोणी आलं तर कोणी एक दुसऱ्याच्या संपर्कात आलं तर तो एकमेकांमध्ये जाऊ शकतो रोग, म्हणून तो लॉकडाऊन होता। पण आता नवीन विषय असा आहे की मग आता तर तसं काही नाही आहे, मग काहून लागणार आहे लॉकडाऊन? पण पंतप्रधान मोदींचं म्हणण्याचा अर्थ असा होता की जेव्हा कोरोनासारखा रोग आला होता तेव्हा साऱ्यांची दुकानं बंद, जॉब वगैरे बंद होते। तेव्हा ज्या लोकांनी सिच्युएशन सांभाळून घेतली होती, म्हणजे सिच्युएशन कशी सांभाळली होती बघा, कोणी कामावर न जाता तरी पुरवठा कम होता, तेव्हा गॅसचा पुरवठा होता, पेट्रोलचा पुरवठा होता, मात्र तरी पण सर्व लोकांनी सोबत येऊन देशाला प्रोत्साहन दिलं, साथ दिली आणि त्या कोरोना काळात आपल्याला लढायची शक्ती दिली। साऱ्यांनी मिळून त्याच्यावर विजय मिळवला। आता त्याच्याच संदर्भात म्हणजे आता युद्ध चालू आहे, म्हणजे 2-3 देशामध्ये युद्ध चालू आहे। इराण इस्रायल यांचे युद्ध चालू आहे। तिकडून गॅसची पुरवठा तिकडून आपल्या इकडे येत नाही आहे, आणि काही पेट्रोल वगैरे तर आहे सध्याला आपल्याकडं, पण जर भविष्यात जर युद्ध असंच चालू राहिलं तर ते आपल्याला पुरवठा आपल्याकडे येणार नाही। म्हणून जर आपल्याला पुरवठा कमी पडला तर तुम्ही थोडा गॅस कमी वापरा, म्हणजे गॅस थोडं सांभाळून वापरा, जास्तचं वेस्टेज करू नका, म्हणून असं साथ द्या, असं म्हणण्याचा अर्थ होता मोदींचा। म्हणून असं त्या प्रकारे ते लॉकडाऊन म्हणजे कोरोनाच्या वेळेस जे आपण सिच्युएशन सांभाळून घेतली होती, समजा बाहेरून काही आणलं नव्हतं, जर पुरवठा कमी बी झाला तरी पण आपण सांभाळून घेतलं असतं देशाला, त्याच प्रकारे यावेळेसही सांभाळून घ्या, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता। आणि लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे, फक्त कोरोनाच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याचप्रमाणे यावेळेसही तुम्ही भारताला सांभाळून घ्या, असं म्हणजे सिच्युएशन सांभाळून घ्या, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता। आणि लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे। तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असतील, तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका। लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे भारतामध्ये। आणि फक्त त्यांचा मारण्याचा अर्थ असा होता की सर्वांनी जसं भारताच्या साऱ्या लोकांनी साथ देऊन कोरोनाला हरवलं होतं, तसं यावेळेस त्याच सिच्युएशननुसार भारताला सांभाळून घ्या, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता। आणि लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे, म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। तुम्ही बिंदास्त राहा। फक्त जर असं युद्ध चालूच राहिलं तर गॅसचा वगैरे किंवा पेट्रोलचा, तेलचा त्याचा भाव जर वाढला तर त्याच्यावर थोडंसं साथ द्या, असं म्हणण्याचा अर्थ त्यांचा होता। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।